माझ्याकडे तर खूप काही आहे, क्योंकि मी खूप तळागाळामध्ये जाऊन काम करते. मी ज्या वेळे मतलब आज ईडी आहे आणि सीडी आहे, सगळे आता निवडणुकीचे वेळे काढताय. तुम्ही अगोदर ज्या वेळे बीजेपीला गरज पडते त्यावेळे भ्रष्ट लोकांना तुम्ही सत्तामध्ये घेताय आणि तुम्ही राज करताय, आणि ज्या वेळे निवडणुकी येते तेच सत्ताधारी लोकांचा तुम्ही भ्रष्टाचार काढताय. तो अगोदर काढायला पाहिजे ना. काही मुंडे साहेबांच्या निधनानंतर जो आहे धनंजय मुंडे आणि तुमचा वाद, तर अभी अपने इसी मुद्दे पे बस जो बोले अभी वो मुद्दा छोड़ दीजिए. आमदार विधानभवनामध्ये उपस्थित नसल्यामुळे धनंजय मुंडेंना जी आहे ती निवडणुकीच्या वेळेस वाल्मिक कराडची आठवण आलेली होती, तर त्यांना वारंवार त्यांची आठवण काय येते? उस पे मैं 3 बार पत्रकार परिषद दे चुकी हूँ. आज मंत्री आणि आमदार विधान भवनामध्ये उपस्थित नसल्यामुळे सुधीर मुनगंटीवार म्हटले आहे की या आमदारवर मंत्र्यांवर बिबटे सोडण्याची गरज आहे. काय छोड़ने की? बिबटे किनके ऊपर? मंत्री आणि आमदार जे प्रेझेंट आमदारांवर. हा ते तो आहे. माझ्यासारखे लोकांना सोडा, हे लोकांवर बिबट्या सोडण्याची गरज नाहीये, क्योंकि बिबट्या जो आहे बिचारा एक बार काटकुट के बैठ जाएगा घरमध्ये, घरीमध्ये बसणार आहे ना. पण माझ्यासारखे लोक जरी सोडले, असं ताई सारखे है ना, असं लढते आम्ही बिबटे सारखे, बिबटे से भी खतरनाक आम्ही लढतोय, तसे आमचे सारखे लोक जरी सोडले तर सगळे हे लोक. आणि मी तुम्हाला एक बोलते भाऊ, की सगळे पत्रकारांना माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे, धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे महाराष्ट्राचा मुद्दा नाही आहे. आपले शेतकरी बांधव जे आहे, जे आज भुके घरामध्ये मरत आहे, आपलं जे खाजगीकरण सुरू आहे एसटीचा झालेला आहे, आज जिल्हा परिषद शाळाचा होणार आहे, ये जो मुद्दा आहे ते मुद्दा आहे. आज कापसाला भाव मिळत नाही, सोयाबीनला भाव मिळत नाही. अरे अपन कैसे खाएंगे पिएंगे जब हमारा शेतकरी सशक्त नहीं होगा तो? आप सोचिए. तो इसलिए ये धनंजय मुंडे करना बंद करिए आप लोग. आप ये जो अभी इन्होंने बोला ना बिबटे को छोड़ेंगे, बिबटे को मत छोड़ो, आम्हाला सोडा तुम्ही, आणि आम्ही सुटतोय, तुम्ही फक्त दाखवा. त्याच्यावरती आम्हाला जे तुम्हाला विचारायचं विचारा, क्योंकि ते मुद्दा आहे. ते ज्या त्यांनी सांगितले ना विचारला, ते मुद्दा आहे. हे मंत्री लोक जे भ्रष्टाचार करत आहेत ते आपला मुद्दा आहे. ते धनंजय मुंडे मुद्दा नाहीये आपला. धनंजय मुंडे फक्त एक आमदार आहे, एक कॉन्स्टिट्युन्सीचा. पंचायत समिती असेल जळगाव जिल्ह्यामध्ये आपला पक्ष कोणासोबत युती आघाडी करणार आहे की आपण सोबडावर लढणार? नाही, आता तो आम्ही असा युतीचा विचार केलेला नाही. आपल्याला खूप चांगली आणि मोठी टीम, आणि आम्ही असे लोकांची टीम केलेली आहे ज्यांनी स्वतः लढायचं आहे. आज हे लोकांनी खूप मोठे मोठे पक्षांना मोठा केलेला आहे, पण जे कार्यकर्ते आहे ते तिथेच आहे. खरं आहे ना, तिथेच आहे. आज एक संधी भेटली नाही, त्याच्यासाठी आज हे लोकांना संधी देण्यासाठी मी इथे तिथे सगळीकडे मी महाराष्ट्रभरामध्ये फिरते. सौराज्य शक्ती सेनेचा, सौराज्य शक्ती सेनेचा भविष्यात मिळू शकते. आणि अनेकदा सांगतात की लाडकी बहीण योजना ही बंद होणार. लाड़की बहन योजना और ये जो अपना लखपति दीदी योजना ये जब शुरू करी है, ये सिर्फ भीख है. मैं बोलती हूँ भीख पे मत. मैं जनता से एक ही हात जोड के अपील करती हूँ की भीक वरती तुम्ही लक्ष देऊ नका. अरे जे तुमचा अधिकारतून तुमचा पैसा यायला पाहिजे. शेतकरी लोक सशक्त झाले पाहिजे. महिलांचे मुलाबाळांना फ्री मध्ये शिक्षण भेटला पाहिजे. अरे फ्री मध्ये ये लोग लखपति बहन देताय आणि ते अपना लेक लाडकी बहनला 1,500 रुपये महिना देताय. पण कोणाला देताय? फक्त आपल्या कार्यकर्त्यांची बायकोला, बहिणीला, ह्यांना फक्त हे योजनेचा लाभ मिळत आहे, आणखीन कोणालाही मिळत नाही. सगळं मी बघितलेलं आहे. आज जे खरंच ज्यांना गरज आहे त्यांना लोकांना लाभ मिळत नाही. अगदी शेवटचा प्रश्न, जळगाव जिल्ह्यात बघायला गेलं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मंत्री जे आहेत त्यांच्या पत्नी आपण भाजपवर आता जे आरोप केले त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये एक चर्चा अशी आहे की शिवसेना शिंदे गटाचे 22 आमदार जे आहेत ते भाजपच्या संपर्कात आहेत किंवा ते भविष्यात भाजपात प्रवेश करू शकतात. शिवसेना शिंदे गटचे ते सुरू आहे कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न. आणि मी तो अगोदरपासून मी बोलते की फक्त ईडी आणि सीडी काढून, भ्रष्टाचार काढून बीजेपी असा प्रयत्न करत आहे. आज आहे ना बीजेपी एक मॉल झालेली आहे, माहिती आहे का तुम्हाला? बीजेपी एक मॉल झालेली आहे. कोणी आमदार येऊ, किती भ्रष्टाचारी असेल, पण बीजेपीची पार्टीमध्ये येऊन त्यांची ड्रायक्लीन होते आणि त्या आमदार खासदार बीजेपी मध्ये येऊन आपली जे दुकान आहे ते उघडू शकते. असं एक मॉल झालेला आहे. त्याच्यासाठी तो 20 आमदार तुम्ही कसे घेऊ शकता? अरे तुम्ही कैसे दुसरी पार्टीचे आमदार घेऊ शकता? हे पक्ष तोडण्याच्या, आमदार खरेदी करण्याच्या कसं राजकारण सुरू आहे? तो मी एकच बोलते, आज बीजेपी एक मॉल झालेली आहे. कोणीही भ्रष्ट मंत्री येऊन आपली दुकान उघडा
आणि दुकान चालवा बीजेपी या सोबत मॉलमध्ये कोणाकोणाची नावं आहे का कोणाकोणाची ड्रायक्लिन झालेली आहे? ड्रायक्लीन झालेली आहे, धनंजय मुंडेची झाली आहे, अजित पवार साहेबांची झालेली आहे, आणि जे कोण होते ना ते अशोक चव्हाणची झालेली आहे, आणि ते आपले कोल्हापूरचे आहे हसन मुश्रीफ त्यांची झालेली आहे. असे खूप काही नाव आहे ज्यांची ड्रायक्लिनिंग झालेली आहे आणि त्यांचे मॉलमध्ये दुकान उघडून आता भ्रष्टाचाराची दुकान पुढे पण सुरू आहे. काही लाडकी बहीण योजनेवर सरकार झालेलं आहे. शिंदेसेनेची भूमिका काय वाटतं बाजूला सरली शिंदेसेना? शिंदे सेना जे आहे त्यांच्या पूर्ण खच्चीकरण झालेलं आहे, आपल्याला दिसतोय. आज तोडा फोडा आणि जोडा, आज शिंदे सेना कुठेही दिसत नाही. पूर्ण खच्चीकरण करून एक इथे, आणि तुम्ही बघू शकता आज बीजेपीला काय करायचं, फक्त एकटाचा राज करायचा. तुम्ही बघू शकता आताचे अजितदादाचे मुलगेच्या प्रकरण आला होता है ना. आता शिंदे साहेबांचा मुद्दा पण मी घेणार आहे उद्या मुंबईमध्ये. खूप मोठा 900 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे त्यांच्या खात्यामध्ये, ते मी मुंबईमध्ये उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. तो असे मतलब पूर्ण जे बीजेपीने आहे सगळं खच्चीकरण केलेलं आहे. फक्त त्यांना असं वाटते की फक्त राष्ट्रवादी आणि बीजेपी ते राहिली पाहिजे. ते उद्या सत्ताधाऱ्यांकडून आपण अपेक्षा करतो आहे हा. की तिकडे न्याय मिळाला पाहिजे सर्व घटकांना. मात्र दुसरीकडे सत्ताधाऱ्यांचंच कुटुंब कुठेतरी जे आहे भ्रष्टाचाराच्या प्रकरणात किंवा वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये अडचणीत वाटत आहे. पार्थ पवारच्या प्रकरणाकडे कसं पाहता तुम्ही? कारण त्यांना वाचवलं जाते असं वाटतंय का? वाचवला जाते, आणि जसे जोपर्यंत हे सत्ताधारी लोक आहे, जोपर्यंत कोणी नये पक्षाला जनता संधी देणार नाही, असंच भ्रष्टाचार चालत राहणार. आज इतका मोठा जे भ्रष्टाचार केलेला आहे पार्थ पवारनी, तरी पण आज सगळे लोक गप आहे. थोडेफार दिवस मीडियावरती चलतोय कोणताही मुद्दा, संपदा मुंडेचा असो, गौरी गर्जेचा प्रकरण असो है ना, आज आपले पार्थ पवारचा विषय असो, फक्त 2, 4, 5 दिवस मीडियावरती एकदम बूम बसतोय आणि त्यानंतर कुठेतरी शांत होतोय. त्याच्यासाठी आज हे सत्ताधारी लोकांना एक पाठबळ मिळत आहे की अरे काय होणार आहे, 2-4 दिवस मीडियावरती चालणार आहे, त्यानंतर सगळं विषय संपून जाणार आहे. त्याच्यासाठी हे लोकांना पाठबळ मिळत आहे. पण स्वराज्य शक्ती सेना आता तो जसे निवडणूक आहे त्याच्यासाठी आम्ही पण शांत आहोत. पण जसंच ही निवडणूक गेली, क्योंकि सगळ्यांना माहिती मी एकटी हे पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे, असे चांगले लोकांना घेऊन, तो बहुतेक जसंच ही निवडणूक जाणार आहे, आम्ही संपदा मुंडे, गौरी गर्जे, अजित पवारांचा जे मुलगा आहे, काय नाव आहे त्यांच्या, पार्थ पवारच्या, हे सगळे मुद्दे घेऊन स्वराज्य शक्ती सेना शांत बसणार नाही. झाडं तोडण्याचा राज्य सरकारने घात घातलेला आहे. यावरूनच या ठिकाणी अंजली दमानिया म्हटले आहे की विरोध असताना झाडं तोडणे ही म्हणजे मंत्री गिरीश महाजनांची मस्ती, असं अंजली दमानिया म्हटले. 100% सगळ्या राजकारणी लोकांची मस्ती आहे. मी स्वतः जाऊन तपोवन मध्ये भेट दिलेली आहे आणि इतका चांगला मतलब एक तपोवन आहे. तपोवन नाममध्येही त्याचा अर्थ आहे की तपोवन मध्ये श्री रामजी पासून खूप मोठे मोठे संत झालेले आहेत, त्यांनी तपस्या केलेली आहे आणि त्या वन एक कुठेतरी नष्ट करण्याचा प्रयत्न जे आहे ते बीजेपी सरकार करत आहे. आणि जे साधू संतांचं नाव घेऊन धर्माचे खाली राजकारण करून कुठेतरी अडाणी अंबानीला ते फायदा पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे बीजेपी. भविष्यामध्ये जे आहे शिवसेना राष्ट्रवादी जे आहे, शिवसेना राष्ट्रवादीला बाजूला साधण्याचं भाजप काम करेल असं विरोधकांकडून बोललं जात आहे. भाजप हा एकटाच पक्ष पुढच्या निवडणुकांमध्ये लढेल असं पण बोललं जात आहे. म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी जे भविष्यामध्ये भाजप सोबत राहणार नाही असं बोललं जाते. तुम्हाला काय वाटतं? हा, 100% जे तुम्ही सांगता एकदम खरं आहे. बीजेपी जे आहे कुठेतरी शिवसेना, आणि शिवसेनाही कशाला, सगळे पक्षांना दाबून आणि कुठेतरी एक तरफ करून कुठेतरी जेलमध्ये टाकून आणि स्वतः एकटे लढण्याचा प्रयत्न करत आहे. आपले सगळे लोकांना दिसतं, कोणाचं काम करताय? संपवण्याचं काम करता. हा, 100% करताय, आपल्याला दिसतोय ना. क्यों अजित पवारांचे जे मुलगेचा आला आहे, कुठे होता आजपर्यंत ते मुद्दा? आणि असंच नाही, किती मोठे मोठे मुद्दे आहे. अजित पवार साहेबांनी पण 75,000 कोटीचा घोटाळा केलेला आहे, तरी पण देवेंद्र साहेबांनी त्यांना बसवला, पण त्यांचे मुलगेचा मुद्दा काढला. आज सीएम आहे देवेंद्र भाऊ जे आहे ते सीएम आहे,
तर त्यांना हे इतके मोठे मोठे मुद्दे घडत आहे महाराष्ट्रामध्ये दिसते नाही का? आणि आता जे निवडणुकीच्या वेळे मुद्दे कशाला काढताय लोक? मला एक विचारायचं. आणि चालेल मुद्दे काढले ते काढले, पण आज पार्थ पवार जेलमध्ये कुठे आहे? कशाला नाही टाकला त्यांना जेलमध्ये? कोणी वाचवत आहे? अरे जरी हम तो 1 रुपए की चोरी कर लेंगे तो हमको तो जेल में डाल देंगे, है ना? हमको तो कुछ भी नहीं करा तो भी जेल में डाल दिया 3-3 बार एट्रोसिटी के केस में। फिर पार्थ पवार के ऊपर इतना बड़ा एलिगेशन है, तो क्यों उसको दबाया जा रहा है? क्यों पार्थ पवार को जेल में नहीं डाला जा रहा है? क्योंकि वो उप मुख्यमंत्री का बेटा है इसलिए? अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी भाजपने काय काढलंय का? अजित पवारांना अडचणीत आणण्यासाठी भाजपने पार्थ पवारांचा विषय पुढे गेला असा तुमचा आरोप आहे का? हा ऐका, जे मुद्दा निवडणुकीच्या वेळे कशाला आलेला आहे की कुठेतरी हे पक्ष निवडणुकीमध्ये कुठेतरी त्याचं खच्चीकरण होऊ, त्याच्यासाठी पार्थ पवारचा मुद्दा पुढे आलेला. आणि मी 27 वर्ष मंत्रीची बायको आहे. मुंडे साहेब पासून धनंजय मुंडेच्या राजकारण मी घरामध्ये बघितलेलं आहे. हे राजकारण पूर्ण मला माहिती आहे. त्याच्यासाठी मी आज मीडियावरती खरं खरं बोलते. भाजपनेच केलंय म्हणजे पार्थ पवारांनी. हा 100% भाजपने केलेला आहे. तुम्ही टाका, हे ब्रेकिंग न्यूज टाका तुम्ही. शिवसेनेला पण अशाच पद्धतीने संपवायचं काम चाललंय का? शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांची जी शिवसेना आहे आणि शिंदे साहेबांची जी शिवसेना आहे, दोघांना संपवण्याचा प्रयत्न जे आहे ते बीजेपी करत आहे. आणि मी तो एकच बोलते, ते बीजेपी जे आहे ते कोणाचीच नाहीये. आणि फक्त हे लोकांना हिटलरशिप करायचं आहे. हिटलरशिप जसं हिटलर होता ना, एकमेक माझाच राज असणार आहे, तसंच देवा भाऊला पाहिजे. पण हे महाराष्ट्र आहे, होत नसते असं. काही प्रयत्न करू नका. आज तुम्ही सत्तामध्ये आहे, उद्या कोणी वर असणार आहे, तर तुम्ही थोडा काळजी करा. अशा पद्धतीने उमेदवारी करताना पाहिजे. अगदी साधे नगराध्यक्षसाठी हो. हा, नगराध्यक्षसाठी मी हेच बोलते, जोपर्यंत तुम्ही नेता बदलणार नाही तोपर्यंत तुमचे मुद्दे बदलणार नाही. आणि आमदारांची बीबी ही जरी नगराध्यक्ष झाली तो तुम्हाला कुठे न्याय भेटणार? आणि जरी तुमच्या घरापर्यंत आले तर तुम्ही एकच विचारा की जे इतके वर्षापासून तुमचा नवरा आमदार आहे, तो तुम्ही काय दिये लावले, काय झंडे काढले, आणि तुमच्या काय आहे, तुम्ही काय काम केलेले आहे लोकांच्यासाठी? आणि मी एकच बोलते, आज मी नवीन लोकांना संधी देते, हात जोडून मी कडकडीची विनंती करते आणि घरोघरी जाऊन मी मतदान मागणार आहे, आमचे चांगले लोकांच्यासाठी, आमचे चांगले उमेदवारांच्यासाठी. कार्यकर्त्यांची निवडणूक असते, मात्र आमदार आणि खासदार किंवा मंत्र्यांच्या मिसेस या ठिकाणी उपस्थित असतात. तेच मुद्दा आहे ना भाऊ, की हे जे आहे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, हे जे आहे हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. तरी पण आज हे आमदार, खासदार, मंत्री लोक कुठेतरी आपली बायकोला, कुठेतरी आपली बहिणीला, फक्त आपले जे अवरजवळचे रिश्तेदार आहे त्यांनाही फक्त बळ देण्याचा प्रयत्न करत आहे. ते सगळी गोष्टीचा कुठेतरी विरोध करण्यासाठी मी आज सगळीकडे फिरत, आज पत्रकारचे माध्यमातून मी आज लोकांना आवाहन करते की जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकामध्ये तुम्ही लोकांना हे लोकांच्याकडे मागूही नका. आणि सगळे लोक एकजुटीमध्ये येऊन हे लोकांना दाखवा नगराध्यक्ष इलेक्शन मध्ये ते स्वराज्य शक्ती सेनाचे उमेदवारचा विजय व्हायला पाहिजे. जरी सगळे मिळाले तो हे आमदार असो किंवा खासदार असो, कोणाची बायको असो, त्या लोकांना आपण त्यांची जगा दाखवायशिवाय राहणार नाही. शेवटचा प्रश्न आहे, शेवटचा. आतापर्यंतच्या ज्या निवडणुका झाल्या भाजपने त्या ईव्हीएमच्या माध्यमातून जिंकल्या असा प्रत्येकाचा आरोप झालाय, प्रत्येक पक्ष ते बोलतोय. याच ईव्हीएमच्या काळामध्ये तुमचा पक्ष आता मैदानात उतरला, तुमचा किती विश्वास वाटतो तुम्ही जिंकू शकाल पुढे? मला तो खरंच बोलू की खोटं बोलू? खरंच ना. तो मला तर विश्वास नाहीये की मी जिंकू शकते. पण आम्ही अशी मातीचे आहे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, अब्दुल कलाम साहेब आणि बाबासाहेब आंबेडकर सारखे एकदम मतलब तळागळामध्ये काम करणारे लोकांना स्वराज्य स्थापन केला होता. तसंच आज आम्हाला भाग्यातून स्वराज्य भेटलेला आहे नाव पार्टीच्या. तो विश्वास तो नाहीये. ईव्हीएम जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचा पक्ष जिंकणार नाही, आम्हाला माहिती आहे. पण आम्ही अशी मातीचे आहोत ज्याच्यामध्ये लढणं हे गरजेचं आहे. जिंकणं पुढची गोष्ट आहे. थँक्यू. मोठा फरक आहे. जसे की मी अगोदर सांगितलेलं आहे की मुंडे साहेबांनी खूप सायकलवरती जाऊन आणि गाव जाऊन, जसे मी आज जाते, आज मी पण कोई लहान नाहीये, मी पण 46 वर्षची आहे, तरी पण
त्यांच्या, जसे की मी सांगितलं का त्यांच्या वारसा घेऊन मी चालत आहे, तर जसे त्यांनी असे कठोर संघर्ष केला होता, कठोर सायकलवरती त्यांनी संघर्ष केला होता मुंडे साहेबांनी, तसंच मी आज एकटी महाराष्ट्रामध्ये फिरते, क्योंकि जसे माझे सासरेने काम केलं होतं तसंच मला काम करायचं आहे. आणि आज खूप फरक आहे सत्ताधारी लोक आणि मुंडे आडनावामध्ये. धनंजय मुंडेंकडून ज्या पद्धतीचं राजकारण आता बीडमध्ये झालं, तुम्ही अनेकदा टीका केली, वाल्मिक कराडचं प्रकरण समोर आलं, हे कुठेतरी गोपीनाथ मुंडेंच्या राजकारणाला बोट दाखवण्यासारखं किंवा बदनाम करण्यासारखं वाटतं का तुम्हाला? हा, पूर्ण बदनाम करणे, याच्यामध्ये आमचे घरची, आमचे आडनावची पण बदनामी झालेली आहे. तर तुम्ही या तुमच्या सोबतीला जे आहे या पक्षासोबत एकदा जरांगे पाटलांना देखील विनंती केलेली होती की त्यांनी सुद्धा या माध्यमातून सोबत यावं, कुठपर्यंत त्यांच्याशी चर्चा झालेली आहे आणि त्यांची नेमकी भूमिका काय ठरली? जरांगे भाऊंना मी 2 वेळे, एक लोकसभामध्ये आणि विधानसभामध्ये 2 वेळे मी त्यांना निवेदन दिलेलं आहे की आज पूर्ण महाराष्ट्राची जी जनता आहे, कोणत्याही समाजची असो, सगळे समाजांची लोकांना, जनताला तुमचे सारखे एक चांगले व्यक्तिमत्वाची गरज आहे, जे लोकांचे मुद्दे घेऊन लढू शकतो सरकार सोबत. तसंच आणि आज तुमच्या पाठीमागे जे आहे, जे जनप्रतिसाद आहे, तो तुम्ही आज छत्रपती शिवाजी महाराज सारखा सगळे 18 पकड जातीला घेऊन 18 पकड जातीला न्याय द्या आणि जे लोकसभा आणि विधानसभा लढा. पण त्यांनी निवेदन स्वीकारलं नाही. त्यांनी सांगितलं मी राजकारणी नाही आहे. आणि आता पण मी त्यांना माध्यमातून विनंती करते की जरांगे भाऊ, आज महाराष्ट्राची 18 पकड जातीला तुमची गरज आहे आणि तुम्ही न्याय पण देत आहे. आपला ते काय नाव आहे, ज्ञानेश्वरी मुंडे ताईला पण न्याय दिलेला आहे, संतोष देशमुख भाऊला पण न्याय दिलेला. असंच 18 पकड जातीला तुमची गरज आहे. तर माझी हात जोडून कडकडीची विनंती आहे की तुम्ही आता पण माझा निवेदन स्वीकारा. स्वराज्य शक्ती सेनाची अध्यक्षता जे मी आहे जरांगे भाऊला देण्यासाठी मी तयार आहे, पण सगळे नवीन लोकांना संधी द्या, जे आजपर्यंत कोणी राजकारणी लोकांनी संधी दिली नाही, असे लोकांना संधी द्या. सुरुवातीला आपण म्हटलं होतं की बघायला गेलं तर गोपीनाथ मुंडेंची जयंती आहे. पंकजा मुंडे असं बोलले आहेत की गोपीनाथ मुंडेंनी मला घडवलं. दुसरीकडे गोपीनाथ मुंडेंनी धनंजय मुंडे यांना सुद्धा घडवलं होतं. कुठेतरी धनंजय मुंडे जे आहेत, गोपीनाथ मुंडे यांचं राजकारण किंवा तसं काही विचार फॉलो करता येत असं मला वाटतं का? राजकारणात काही बदल झालेला वाटतोय का? मी नतमस्तक होऊन पहिल्यांदा मी त्यांना अभिवादन करते. आज मुंडे साहेबांची जयंती आहे. नाशिकमध्ये पण आम्ही साजरी केलेली आहे जयंती आणि त्यांचं मी अभिवादन करते मुंडे साहेबांच्या. आणि त्यांचे पाऊलवर पाऊल धरून मी, जसे मुंडे साहेबांनी, तुम्ही चांगला प्रश्न विचारला की मुंडे साहेबांनी मोठा केला. आज मुंडे साहेबांचे जे हाताखाली काम करणारे होते, खूप आमदार खासदार झालेले आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यासाठी आज पूर्ण भारतामध्ये मुंडे घराण्याचे नाव आहे. आणि तसंच जसे मुंडे साहेब होते तसंच त्यांची सून मी आहे आणि त्यांची सून म्हणून त्यांना त्यांच्या जे राजकीय वारसा घेऊन मी पुढे जात आहे. आणि जसे माझे सासरे माननीय स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी कार्यकर्त्याला नेता केला, तसंच मला पण कार्यकर्त्याला नेता करायचा. त्याच्यासाठी मी आज धनंजय मुंडे राजकीय वारसा घेऊन जात नाही का त्यांचा? नाही, राजकीय वारसा माझ्याकडे आहे. मुंडे परिवारचा जे राजकीय वारसा आहे ते मी घेऊन पुढे चालली आहे. क्योंकि जे आज पंकजाताई आणि धनंजय मुंडे जे आहे काय करत आहे सगळे बघतात. फक्त आता तुम्ही बघा, परभणीमध्ये गंगाखेडमध्ये त्यांची बहीण उभी राहिली आहे. मग परलीमध्ये एक तरफ बीजेपी मध्ये पंकजाताई आहे, दुसरीकडे धनंजय मुंडे आहे राष्ट्रवादीमध्ये, जे खेडी मांडलेली आहे. आणि एक भाऊ आहे ते जिल्हा परिषद सदस्य आहे, एक भाऊ आहे ते सरपंच आहे. असे सगळे जे कारखाने ह्यांचे, मतलब जे अधिकारी लोक बसलेले आहेत ते पण ह्यांचेच असते. त्याच्यासाठी आज इतके मोठ्या प्रमाणामध्ये जे लोकांचे मुद्दे असते त्यांचे खच्चीकरण होत आहे आणि कुठेही लोकांना न्याय भेटत नाही. त्याच्यासाठी आज जसे माझे सासरेनी एक गरीब कार्यकर्त्याला मोठा करून आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य केला होता, घरच्या लोकांना नाही केला होता अगोदर. पण असंच मला त्यांचे पाऊलवर पाऊल धरून मला काम करायचं आहे. त्याच्यासाठी आज जे मुंडे साहेबांचा राजकीय वारसा आहे ते मी पुढे घेऊन जाणार आहे. सत्ताधारी पक्षांचं जर बघितलं आपण तर आता सद्यस्थितीत एकमेकांवर त्यांचा विश्वास राहिलेला नाहीये. तुम्ही जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या सगळ्या स्ट्रॉंगच्या बाहेर जे आहेत सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत ते पहारा देताना पाहायला मिळत आहे.
ईव्हीएम ईव्हीएम तर भरोसा राहिला नाही, मात्र स्वतःच्याच मित्र पक्षावर देखील त्यांचा भरोसा राहिलेला नाही. काय वाटतंय पुढची राजकीय परिस्थिती बिकट असेल? हे पूर्ण महाराष्ट्राला बघण्यासारखी गोष्ट आहे की जे कार्यकर्ता आहे, कार्यकर्त्यांच्या एकमेकांवर विश्वास नाही राहिलेला आहे. जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांच्या एकमेकांवर विश्वास राहिलेला नाहीये. तो कोणाला न्याय देणार? हे आपल्याला, हे जनताला विचार करण्याची गोष्ट आहे की हे सत्ताधारी लोक फक्त ईव्हीएम घोटाळा करून आणि जास्त ते मृत लोकांचे मतदान घेऊन असे सगळे काही वाईट गोष्टी करून फक्त जिंकून येण्याचा प्रयत्न करत आहे और जनताचे मुद्दे जे आहे कुठेही दिसत नाही. मुंडे तुमच्या साहेबांनी सोबतीला केलेलं या पक्षा- राजकारण आणि आताचं राजकारण आणि याच्यामध्ये मुंडे आडनाव